पद्धतीने आपल्याला हे बोटनेक गळ्यामध्ये असं काही डिझाईन बनवतो तर त्यावेळेला नेट कसं अटॅच करायचं याची खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, जी आजपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल. नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. हा बोटनेक गळ्याच्या डिझाईनचा पॅटर्न आहे, हा कस्टमरचा ब्लाउज आहे. याआधी सुद्धा मी बोटनेक गळ्याच्या डिझाईन तुमच्या सोबत अपलोड केलेले आहेत आणि मी त्या कशा तयार केल्या होत्या तर ह्या पेपर कटिंग वरून तयार केलेल्या होत्या. यामुळे काय होतं ना, बोटनेक गळ्याची डिझाईन तयार करणं अगदी सोपं होऊन जातं. म्हणजे हे स्मार्ट वर्क झालं. तुम्हाला सुद्धा अशा बोटनेक गळ्याच्या डिझाईन जर पाहिजे असतील तर इथे स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर लगेचच बुक करा. डिझाईन मी दाखवल्या होत्या ना याआधी गळ्याच्या डिझाईन, तर त्यावेळेला एका मैत्रिणीची कमेंट होती की ज्या वेळेला आपण बोटनेक गळ्यामध्ये असं काही डिझाईन बनवतो तर त्यावेळेला नेट कसं अटॅच करायचं याची खास ट्रिक सुद्धा सांगणार आहे. ही ट्रिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बोटनेक गळ्याची ही सुंदर अशी डिझाईन मी बनवून घेतलेली आहे आणि बोटनेक गळ्याच्या डिझाईन कशा तयार करायच्या याचे खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केलेलेच आहेत किंवा त्यांच्या लिंक मी तुम्हाला देते. आता बघा, आपण याला नेट लावणार आहोत. नेट ज्या वेळेला आपण जॉईन करतो तर त्यावेळेला ती व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला असा हा न्यूजपेपर घ्यायचा. न्यूजपेपर खालच्या बाजूला आणि वरती नेट असं व्यवस्थित ठेवून घेतला आणि चुन्या किंवा गुड्या येऊ नये म्हणून मी इथं पिन लावून घेतल्या आणि चारही बाजूंनी आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि शिलाई देत असताना हातांचा वापर करायचा की कुठेही चुन्या किंवा गुड्या वगैरे यायला नको. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता ही जी डिझाईन आहे ना तर ती मी व्यवस्थित आता ठेवून घेतली आणि जरा अंदाज घेतला बरोबर मध्ये येतोय का, आणि एक असं जस्ट डिझाईन ड्रॉ करून घेतली. आता मी ही का केली ते तुम्हाला पुढे समजेलच. त्यानंतर त्यापेक्षा जास्त म्हणजे 1.5 इंच एवढं एक्स्ट्रा मार्किंग केलं आणि गोल अशी आपण त्याच मार्किंग वरून शिलाई करून घ्यायची. आता बघा, मी आधी कटिंग नाही केलं, आधी काय केलं, शिलाई केलं आणि त्यानंतर मी आता कट करेल. असं केल्यामुळे काय होतं, आपलं काम फिनिशिंग मध्ये येतं आणि कापडही इकडे तिकडे होत नाही. आणि आता आपल्याला असं हे फोल्ड सुद्धा करून घ्यायचे आहे, नेट आणि न्यूजपेपर दोघं सुद्धा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने. आता या नेटवर आपल्याला डिझाईन अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. आणि बघा, मी व्यवस्थित चेक करून घेतलं की सर्व बाजूंनी हे बरोबर ऍडजस्ट होत आहे का. आणि त्यानंतर आपल्याला इथे या बॉल पिन लावून घ्यायच्या आहेत. ही डिझाईन अजून छान आणि सुंदर दिसावी यासाठी मी इथे लेसचा वापर करणार आहे, म्हणजे कस्टमरनेच मला तसं सांगितलेलं आहे. तर बघा, आता ही लेस मी एक कट करून घेतली. ही 4.5 इंचाची जवळपास घेतली होती आणि ह्या बाजूची घेतलेली आहे फक्त 3.5 इंचाची, म्हणजे दोनही बाजूंना कमी आणि मध्यभागी जास्त असा सिक्वेन्स तयार करून घेतला. आणि त्या व्यवस्थित पिन लावून घेतल्या तिथे सुद्धा. आणि ते एकदम सेम अंतर आहे का ते चेक करून घेतलं. आता वरची डिझाईन आपण शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई करताना अगदी हळूवारपणे शिलाई करायची, त्यामुळे काय होतं ना, आपल्या कामामध्ये एकदम छान फिनिशिंग येते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असणार, मी अगदी हळूवारपणे इथं हे शिलाई करत आहे. आणि गोल डिझाईन ज्या वेळेला आपण शिवतो ना तर त्यावेळेला वेळोवेळी आपण दाब उचलून घ्यायचा असतो, त्यामुळे काय होतं, छान अशी फिनिशिंग येते. आणि जेव्हा आपल्याला कापड टर्न करायचं असतं तर तेव्हा आवर्जून सुई ही आतमध्येच ठेवायची आणि त्यानंतरच कापड फिरवायचं. हे बघा, असं मी हे शिवून घेतलेलं आहे. हे मला जरा उलट होत आहे, त्यामुळे आता मी उजव्या बाजूने ही खालची जी गोलाकार डिझाईन आहे ना ती शिवते, म्हणजे मला ते शिवणं सोपं गेलं. कसं आपल्याला सवय असते ना त्याप्रमाणे. आता मी इथं चेक करून घेतलं, लेस बरोबर अटॅच झालेली आहे आणि पिन काढून घेतली आणि एक शिलाई देऊन दिली. तुम्ही शिलाई देऊ शकता किंवा फॅब्रिक ग्लूच्या साह्याने इथे चिपकवू शकता, म्हणजे ते ऑप्शनल आहे. मला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. मी मात्र इथं शिलाईच देणार आहे. आता माझं इथं हे शिलाई करून झालेलं आहे आणि ही आपली बाहेरील फिनिशिंग. आणि आता आतील बाजूने आपल्याला हा न्यूजपेपर काढून घ्यायचा आहे. तो सर्व व्यवस्थित रिमूव्ह करून द्यायचा आणि थोडाफार समजा राहूनही गेला तरी पण आपण जेव्हा फॅब्रिक वॉश करतो त्यावेळेला तो निघून जातो, त्याचा काही एवढा जास्त प्रॉब्लेम नसतो. तर बघा, हे अजून छान आणि क्रिएटिव्ह दिसावं म्हणून इथं खालच्या बाजूला मोती अटॅच करणार आहोत. आणि हे मोती तर मात्र आपल्याला सुई दोऱ्याच्या साह्यानेच अटॅच करावे लागतील. तर मी इथं सुई दोऱ्याच्या साह्याने आता इथं हा मोती लावून घेते आणि खालच्या बाजूला असा एक छोटासा कटदाना लावलेला आहे आणि हे व्यवस्थित लॉक करून घेतलं.
सुंदर असे हे बघा मी त्या पद्धतीने इथे हे लावून घेतले आहे. हे ऑप्शनल आहे. या जागेवर तुम्ही लटकन, झुमर वगैरे काहीही लावू शकतात. अशा पद्धतीने ही बोटनेक गळ्याची सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. सिंपल डिझाईनला अजून क्रिएटिव्हिटी दाखवली, यामध्ये थोडीशी क्रिएटिव्हिटी ऍड केलेली आहे. आणि मेन म्हणजे नेटचा वापर कसा करायचा, नेट प्रॉपर पद्धतीने कशी लावायची, त्यासाठी मी ही जी न्यूजपेपरची ट्रिक तुम्हाला सांगितली ती तुम्हाला कशी वाटली, किंवा याआधी तुम्हाला कोणी सांगितलं होतं का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशा शिलाई संबंधीच्या नवनवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.